सुप्रभात मंडळी. मी नीलिमा पटवर्धन आणि आपण सध्या वाचत आहोत मीनाक्षीताई देशमुख लिखित अहिल्या देवी ही जी लेखमाला आहे त्याचं वाचन करत आहोत. मागच्या भागात आपण बघितलं की अहिल्या देवी महितपूरला जाऊन तिथल्या लोकांचे जो प्रश्न होता मोठा की मामलतदार जास्ती त्यांच्याकडनं कर वसुली करतात आणि त्यांच्या बायापोरींकडे वाईट नजरेनं बघतात, त्याचं काम करून तिथे आल्या. फलाहार न घेता तशाच बसल्या होत्या मेण्यामध्ये. आणि आता पुढे बघूया काय होतं आहे. त्या महेश्वरीत पोचतात की नाही तोच दीनवाणे बहुत दुःखी असे 4-5 ब्राह्मण त्यांच्या भेटीस आले. त्यांच्यातील एक जण म्हणाला, मातोश्री, आम्ही गरीब ब्राह्मण, आमच्या मुलींचं लग्न होणं कठीण झालं. द्रव्याखेरीज कुणी लग्नास तयार होत नाही. आपण काही मार्ग काढाल या आशेने आलोत. त्यांनी ताबडतोब मुकुंद हरीस बोलावून यापुढे कुठल्याही जाती जमातीत विवाहाच्या वेळी जो कोणी कन्येचे द्रव्य घेईल तो गुन्हा समजला जाईल. द्रव्य घेईल त्याचेकडून दुप्पट देईल त्याचेकडून आणि मध्यस्थाकडून जितके दिले तेवढे द्रव्य सरकारात भरणा करून घेतला जाईल आणि अधिक रकमेचा दंड करण्याचा हक्कही सरकारास राहील असा हुकूम जारी करण्याची आज्ञा दिली. त्याच्या 50 नकला करून प्रांतोप्रांती रवाना केल्या. अहिल्याबाईंच्या विवंचनेला अंत नव्हता. ज्यास चिरंजीव म्हणून लौकिकास आणले, सुभेदारी दिली, फार मोठी आर्थिक झळ सोसली, तो तुकोजी त्यांच्यावर चाल करून आले असता त्यांच्या फौजेने साफ सांगितले की शिंद्यांची अन्यत्रांची फार काय श्रीमंतांशी लढाई सांगा, आम्ही उडी घेऊ, पण मातोश्रींशी लढणार नाही असं म्हणून शस्त्रे खाली ठेवली. बातमी आली की 11 डिसेंबर मार्गशीर्ष वद्य तृतीयेस मरेपर्यंत छळलेल्या घरभेदी रघुनाथरावांचे निधन झाल्याचे कळताच दौलतीचे ग्रहण सुटले म्हणून त्यांनी सचैल स्नान केले. त्यातच थोडी आनंदाची गोष्ट म्हणजे नथोबांची पत्नी बाळाबाईस ऋतुप्राप्त झाल्याने त्या हर्षभरीत होऊन त्यांच्यासाठी मखर, हळदी कुंकू, वाजंत्री वगैरेसाठी भराभर हुकूम सोडू लागले. गर्भाधानाचा मुहूर्त 16व्या दिवशी ठरला, पण त्यांना कोणताही आनंद क्षण भरसुद्धा उपभोगता येऊ नये असा नियतीने जणू कटच केला होता. महादजी मामांचा काळ झाल्याचे कळल्यावर अति दुःखाने 3 दिवस नुसत्या पडून होत्या. स्वतःचं दुःख बाजूला ठेवून चौंडीस जाऊन अवघ्यास धीर देणं भाग होतं. या सर्वांपासून काही दिवस हवापालट म्हणून आणि जामच्या तळ्याची पूजा करण्याच्या इराद्याने महेश्वरीची सर्व व्यवस्था हरकूआईंवर सोपवून त्या इंदोरीस निघाल्या. इंदोरीस पोहोचताच त्यांच्या नजरेसमोर सारा भूतकाळ उभा ठाकला. रेणूने त्यांना हातास धरून वाड्यात आणल्यावर याच वाड्यात मामंजींनी कौतुकाचा कंठा दिला होता. याच वाड्यात स्वतःच्या मुलाने सती जायचं सोडून राहिलाच का असं विचारलं होतं. मातंग पोशीस आलेल्या स्त्रियांनी नाकं मुरडली होती. अकुलीन ठरवलं होतं. याच वाड्यात यवनकंचनींचे श्राद्ध झाले होते. याच वाड्यात कधीच न मिळालेली शिवभक्तीची प्रीती मिळाली, ती पतीचे लुटारूपण. त्यांचे मन विद्ध झाले. काही सुचेना, पण त्यांच्या नशिबी आराम होता कुठे. मन लागत नव्हते तरी फडणीशीत जाणे भाग होते. न्यायदानाची काही कामेही होती. तेवढ्याही श्रमाने अंगात ज्वर भरल्याने 2 दिवस पडून होत्या. मायेचं कुणी विचारणारं नव्हतं. जणू मन नावाची वस्तू त्यांना नाहीच अशी साऱ्यांची अपेक्षा. जांब येथे तळ्याचे मंत्रवत पूजन, तळ्यावरील मंदिरात अभिषेक, ब्राह्मण भोजने, संतर्पण, कीर्तन झाले. त्याच रात्री ज्वराने पुन्हा उचल खाल्ली. गौतमाबाई आणि मल्हाररावांची छत्री ज्या बागेत होती तिथेच मुक्काम करण्याचं ठरवलं. अहिल्याबाई आल्याचं कळताच 4 महिन्यापूर्वीच हुकूम दिल्यानुसार मल्हारराव आणि खंडेराव होळकरांचे सुरती पाषाणाचे पुतळे
तिथे तयार असलेल्या संगमरवरी चौथऱ्यावर स्थापण्यासाठी शिल्पकार घेऊन आले. सर्व कारभारी त्याच उद्योगात गर्क होते. आणि अहिल्याबाई अश्रू कुणाला दिसू नयेत म्हणून सर्वांना दूर ठेवून एकट्याच मालेरावाच्या छत्रीजवळ येऊन म्हणाल्या, मालेराव, तुम्ही पोटी आलात फक्त तुम्हा शिक्षा करीत राहावे एवढाच ऋणानुबंध होता ना. मजवर रागावून गेलात. आम्हास माहीत असते की तुम्ही अल्पायुषी आहात तर नुसता लाडच केला असता, कशासच मनाई केली नसती, चाबूक ओढले नसते, फक्त कुरवाळत मातृत्वाचं सुख घेतलं असतं. निदान प्रेमात चिंब भिजलेली आई 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 अशी हाक तरी ऐकली असती. मांडीवर माथा ठेवून थोपटलं असतं. फसवून गेलात मालेराव. मालेरावांच्या दुःखाने त्या बेहोश झाल्या. ज्वरानं अंग तापलं होतंच. रेणू आणि अंजनाने हुकूम मोडून त्यांना राहुटीत आणलं. मंडळी, आता याच्या पुढचा भाग आपण उद्या वाचणार आहोत. तर तोपर्यंत नमस्कार. ही जी लेखमाला आहे अहिल्यादेवी, ही लिहिलेली आहे मीनाक्षीताई देशमुख यांनी आणि मी निलिमा पटवर्धन त्याचं अभिवाचन करते आहे. तर उद्या आपण पुढच्या भागासह भेटूया. तोपर्यंत नमस्कार.